असं करू नका. त्याच्यामधनं काही तुम्ही मिळवणार नाही. त्याच्यातनं समाज सर्वसामान्य माझ्याबरोबर आहे, तो राहणारच आहे, कारण मी त्या सर्वसामान्य समाजाच्या बरोबर आहे. परंतु कुणी स्वतःला उघडं पाडू नका. तिकीट द्या, तिकीट द्या, तिकीट द्या. मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार. उद्या सकाळी भेट म्हणा मला तिथं. योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीला पण भेटायला सांगा. चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जाणार आहे. त्याचा सत्कार करू यानर नारळ त्याच्या. शासकीय पशुवैद्यक महाविद्यालय माळेगावच्या तिथं 525 कोटी रुपयाचं जनावरांचे डॉक्टर तयार करायला महाविद्यालय. 525 कोटी रुपये. त्यात सगळे जनावर आली, कुत्री आली, मांजरं आली, घोडे आले, त्याच्यात गाय आल्या, म्हशी आल्या, सगळे आले. त्याचे डॉक्टर तयार करायचे. कॅन्सर हॉस्पिटल 300 कोटी रुपयाचं करतोय. 300 कोटी रुपयाचं कॅन्सर हॉस्पिटल. मी हे का करतो? तुम्ही सगळे मला साथ देता म्हणून करतो. माझी तुम्हाला विनंती आहे, मी सगळीकडे फिरत असताना कुणी काही वेडवाकडं सांगितलं, कुणी तरी त्याचं ऐकू नका. मला सांगा, दादाराव तुमच्या तिथं ती बोलतोय एक आणि इथं येऊन सांगतोय तिसरं. रात्री एक दिवसा एक असला अजिबात नाही, ते उघडं पडतं. असं करू नका. त्याच्यामधनं काही तुम्ही मिळवणार नाही. त्याच्यातनं समाज सर्वसामान्य माझ्याबरोबर आहे, तो राहणारच आहे, कारण मी त्या सर्वसामान्य समाजाच्या बरोबर आहे. परंतु कुणी स्वतःला उघडं पाडू नका. मला सगळ्या भागाला सांगायचंय. पण जर योगेश आला का त्याच्या संदर्भ स्वप्नीला आलाय का त्याचं डायरेक्टर बस झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? कुठे आईला चुकून बहिणीला म्हणलं. आता एवढ्या ह्याच्यात जरा चुकतंय, समजून उमजून घ्या. अरे पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या, तिकीट द्या, तिकीट द्या. मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार. उद्या सकाळी भेट म्हणा मला तिथं. योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीला पण भेटायला सांगा. हे असलं नाही चालणार. त्याला आम्ही रक्ताचं पाणी करतोय. मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय. आता उद्या सकाळी नांदेडला चाललोय. अमित शहा साहेब येणार आहेत. फार महत्वाचा कार्यक्रम नांदेडला. कॅनोल जनाई श्रीसाई सांगितलं हा शासकीय नर्सिंग महाविद्यालय. त्याच्यामध्ये आपल्या मुलींच्या करता पण पुरुष पण ते कोर्स करू शकतात. 55 कोटी रुपयाचं फार सुंदर प्लॅन केला. तो झाला ना, ते तुम्ही बघितल्यावर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. आता आपलं जुनं बस स्थानक होतं ना MIDCचं, त्याच्याच ठिकाणी करतोय. फार छान प्लॅन केलाय. मी परवाच त्याला मान्यता दिली. आणि जिल्हा क्रीडा संकुल कटफळचं 75 कोटी रुपयाचं जिल्हा क्रीडा संकुल आहे. 75 कोटीचं. ते झाल्यानंतर नवीन जनरेशनला, काहींना बारामतीमध्ये प्रॅक्टिस करायची तिथं करा, काहींना आमच्या माळेगावच्या ठिकाणी करायची, तिथं आपण सगळी सुविधा देतोय. आणि इथं तर सगळ्यात चांगली सुविधा ती आपण त्या बाबतीमध्ये देतोय. ह्या गोष्टीचा पण आपण नोंद कृपा करून माझ्या सहकारी मित्रांनी घ्यावी, अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची विनंती. हे आपण बारामतीमध्ये करतोय, परंतु ह्या सगळ्यांना जिल्हा परिषदेमध्ये का पाठवायचंय? आम्ही जुन्नरमध्ये देखील वेगवेगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेतलंय. तिथं तुतारी असेल, तिथं घड्याळ असेल, तिथं असे वेगवेगळे 3-4 पक्ष एकत्र डॉक्टर कोल्हे साहेबांनी आणि अतुल बेनके साहेबांनी तिथं सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. आणि ही निवडणूक कृपा करून गाफील राहू नका. ही जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीची नाहीये, तर बारामती तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देणारी ही निवडणूक आहे. तालुक्याची सर्वांची साथ ही मला निंबूत पासून काटेवाडीपर्यंत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि एकंदरीतच तालुक्याच्या सर्वांची साथ असली तरी देखील तुम्हाला मला गाफील राहून चालणार नाही. सर्व शक्तीनिशी या निवडणुकीमध्ये आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. समोरचे किती उमेदवार आहेत, काय आहेत, समोरचे उमेदवार तुल्यबळ समजूनच गाफील अजिबात राहू नका. त्यामध्ये मी आता सगळ्या संस्थांच्या पण प्रमुखांची मीटिंग बोलवलेली आहे.
सहयोग भवनला, तिथं पण ही मीटिंग झाल्यावर संचालक बोर्डाने सगळ्या ज्यांना ज्यांना बोलवलेलं तिथं या. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं ते सांगतो. गेल्या काही वर्षात आपण महाराष्ट्रात काम करत असताना जिल्ह्याचा विकास केला, तसंच बारामती आणि संपूर्ण तालुक्यात जे परिवर्तन झालेलं आहे ते ऐतिहासिक आहे. आणि ह्या पंचवार्षिक योजनेत तर मला तुम्हाला करा निरा उपसा सिंचन योजना द्यायची. हा मधला टाकू आहे ना कुठला कॅनॉल, ते आपलं पुरंदर उपसा सिंचन आणि जनाई सिरसाईच्या मधला टाकू. तिथं 1000 कोटीची योजना करतोय आता, 1000 कोटी रुपयाची. 1000 कोटी कशाला म्हणतात? एवढी मोठी योजना 2.5 TMC पाणी आणतोय तिथं, 2.5 TMC पाणी तुम्ही, आणि बंद पाईपलाईन मधनं नीरा नदीतनं जे पाणी बरचसं वाहून जातं ना, त्याच काळामध्ये ते उचललं जाणार आहे आणि नंतर पण त्याच्यामध्ये आरक्षण ठेवलेलं आहे. या पद्धतीचं आपलं ते काम आहे. त्याच्यामुळं त्याच्यात आपल्याला या तालुक्याचं परिवर्तन करायचंय. ते ऐतिहासिक आहे. तालुक्याचा चेहरामोहरा आपण बदललेला आहे. विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण नवे मापदंड तयार केलेले. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं मला हे शक्य झालेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली म्हणून हे शक्य झाले. हे पण मी आयुष्यात विसरणार नाही आणि तुम्ही पण त्याची नोंद त्या ठिकाणी घ्या. आणि विकासाची दृष्टी असलेले एक चांगले उमेदवार म्हणजे इतर पण त्याच्यात तोडीस-तोड होते, परंतु आता एक चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे. ह्याच्यातनं सभापती आपण निवडणार, उपसभापती निवडणार, जिल्हा परिषद त्या ठिकाणी निवडणार आणि एकंदरीतच सर्व आमच्या लाडक्या बहिणींना पण माझं आव्हान आहे की त्यामध्ये तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आणि मोठ्या मताधिक्यांनी त्यांना सगळ्यांना आपल्याला निवडून आणायचंय. आपण कृषी विज्ञान केंद्रावर एक सायन्स पार्क केलेलं आहे. आता दुसरं सायन्स पार्क मी तांदूळवाडीला करतोय. ते जवळपास 10 ते 12 एकर जागेत ते सायन्स पार्क. माझ्या ग्रामीण भागातल्या नवीन मुलामुलींना पण सायन्स म्हणजे काय, त्याच्यात काय काय संशोधन होऊ शकतं त्याची माहिती त्या मुलांना. आता मित्रांनो, आपल्यातली काही मुलं मी नासाला पाठवली. पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली गोरगरिबांची मेरिटची मुलं नासाला गेलीत, अमेरिकेला. नासा, त्यांचे आई वडील तर एवढे खुश झाले, कधी जाऊ शकले नसते. एवढं सगळं सांगायचं. चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाट गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय ना. हे चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जाणार आहे. त्याचा सत्कार करू यानर नारळ त्याच्या काय म्हणजे कुठं काय सांगा. माझी लिंक पुसती वाटोळ होते. मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतो आणि मोकाट जनावर पकडा. तुला माहिती नाही, कनेरीकरांना विचार, इथली मोकाट जनावर आम्ही 4-5 ट्रॅक्टर आणि तुम्ही पण आहेत, राहुल तू पण आहे, इथं आम्ही ताणून पकडली, ती पकडून उजनीच्या पलीकडे सोडली. काय सांगायचं, ती काळ होता. आणि आता मला सांगतो तुम्हीच पकडा. नाही, माझंच काम आहे. मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो, काळजी करू नको. आता काही पैसे दिलेले आणि मार्चच्या नंतर नवीन ह्याच्यामध्ये काही पैसे देणार. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना नासा या अंतराळ संशोधन संस्थेला प्रत्यक्ष भेटीसाठी आपण घेऊन गेलो होतो. त्या माध्यमातून काय माझा हेतू आहे, त्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ संशोधनाबाबत संशोधनाची वृत्ती, त्यांची वृत्तीगत होण्याला मदत होणार आहे. ह्याच्यातनं उद्याच्याला एखादा सायंटिस्ट निर्माण होईल. ह्याच्यातनं एखादा उद्याच्याला कुठं पोहोचेल. त्याच्यामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवून तिथं अत्याधुनिक सुविधा पुरवण्याचं आपलं सगळ्यांचं काम आहे.